तर आवाज येतो बोलू घेतो. हो गणेश बारीक बोले कर. काय बोलतो कस काय मुलं बाळ म्हातारा म्हातारी गावच्यानी यात्रा यात्रा पाहिजे तमाशा म्हणतात त्या जिवंत लोक रांगडी कल्यामध्ये तमाशा बाबा तो काय पिक्चर काय तर लावणीचा कार्यक्रम आहे. ही पारंपरिक आपण जोपायची पाहिजे आणि कलावंत जगायला पाहिजे. एक जुनी म्हण आहे काय जुनी म्हण ज्याला घरात किंमत त्याला गावात किंमत ज्याला गावात किंमत त्याला तालुक्यात किंमत ज्याला तालुक्यात किंमत त्याला जिल्ह्यात किंमत. कारण हे तोंड आणि ही जीभ चार माणसामध्ये बघू चार माणसामध्ये उठवते. ज्याने ठरवतो तो संपला. गावच्यानी यात्रा यात्रा पाहिजे तमाशा आणि जीवाचा काय भरोसा कोण दिवस येईल काय सांग. मित्रांनो आपण आता बोलतोय गावात सांगत त्याचं कार्य करा प्रेमाने वागा प्रेमाने राहा. हा देह परत नाही हा जीव परत नाही. एकदा काटेकाला सोबत माहिती खरंच मऊ झाली दावा तेरेवा संपला विषय मोबाईल भाव पुढे श्रद्धांजली गेले. जीवाचा काय भरोसा उद्या हा मरण परवा हा मरण तू दुपारी मरशील हा रात्री मरण तो लगेच मरण कोण जगा झाले. जीवाचा काय भरोसा सोमवारी तो मरण मंगळवारी हा बुधवारी तो आणि गुरुवारी शुक्रवार तो कोण जगा. सोमवारी तो मरण मंगळवारी हा बुधवारी हा गुरुवारी मी शुक्रवारी तो आणि तू काय ब्रह्मदेवाचा भूत घेऊन आलाय तू मरणारच नाही का. मग मला सांगा दावा खायला कोणतरी माग पाहिजे. आमची लेकर काय कुठं भूकंपात नाही गेले आहेत नक्की. हे गावच्यानी यात्रा यात्रा पाहिजे तमाशा याने झाले गाण्यांची काही बसा काय 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 बाटल्या काय म्हणताय काय म्हणताय देशीची बाटल्या पियची का नाही मला उपास जातो मी नाही घेत. बसा सगळं होईल सगळं होईल सगळं होईल बसा. एक काम करा हा हा काय झालं बाटली बाटली सगळी कोणतं गाणी बरं होईल होईल बसा. एक काम करा आता पैशाला बोल का मोहित कळकर मी त्याला बोलून देतो. ए मोहित कळकर नमस्कार नमस्कार बरं का तुमच्या आशीर्वादात माझं चांगलं हो कोणती बाटली आणायची बोलला काही नाही काही नाही तुझं काय सांग मला माझं चांगलं चाललंय का बाहेर मी नव्हतो पण हे बाई कोणी कटकट केली काय सांगू बाई कोणती कटकट काय मला म्हणते तुम्ही रोज एक गाव फिरता आम्हाला कधी बाहेर गेलं करायला बरोबर आहे तिचं पण बरोबर आहे. काका हो काका एक मिनिट गाणं सांगितलं थांबा तुम्ही राहणार कस लागले आमच्या टेन्शन घेऊ नको तू तुला सातारा सांगली बलूच बिलूच घेऊन चांगले मला म्हणजे इकडे तिकडे नाही येणायचं मला लंडन पाहिजे बायकोचं काही शिक्षण कशाचं शिक्षण नाव तोंडाने त्यात पाहिजे म्हणजे लंडन जवळ आहे का जवळ आहे का आपल्यासारखे काम आहे नाही ना त्याची समजूत काढली घराच्या बाहेर निघणार तुमच्या बायका आल्या आमच्या बायका आल्या काय म्हणल्या आल्या म्हणतात भाऊजी कशाला टाळ करतो तुमच्या बायको सांगा आम्हालाही बघायला भेटत लंडन लंडन म्हणलं आता या बायका आपल्याला येण्यात काढणार एकटा सापडल्या बरोबर यांना जमा केलं घरात घेतलं लावला दरवाजा. कसं नाही रे याची पोर येऊन तुझी पोर येऊन याची पोर येऊन मामा काय चाललंय दादा काय चाललंय काका काय चाललंय मध्ये गडबड करून नाही त्यांनी दरवाजा लावला त्यांना समोर बसवलं आणि काढलं बाहेर. जगाचा नकाशा नकाशा जगाचा नकाशा बाहेर काढला त्यांच्या पुढे असा हात चालला आणि केली सुरुवात नकाशा दाखवायला म्हणजे ही जपान ही अमेरिका ही रशिया आणि काय लंडन अरे चीन ही जपान ही अमेरिका ही रशिया काय लंडन नकाशाच्या मध्य भागावर नाही का लंडन. आमची बायको अडाणी आजच्या नकाशावर डोकं फिरवायला लागले अगं कुठे ग लंडन कुठे ग लंडन कुठे ग लंडन तुझी बायको शिकलेली नाही गेले तुम्ही पटकन बोट ठेवली म्हणली काय ग लंडन याची बायको कशी म्हणते लगेच अगं भया लंडन लय मोठं लंडन लय मोठं लंडन लय मोठं आणि एवढंच कसं काय अक्षर 3 लंडन. याची बायको आली माझी बायको आंधळी नाही तर दिसत नाही ना तिचं ऑपरेशन केलं होतं. काय म्हटली ती म्हणती बाई त्या आता दिसत बारीक आहे रात्री मग केवढं मोठं होत लाईटीमुळे नाही होत. लंडन देश लाईट चालते तुझं नाही बरं त्यांना मी लंडन दाखवलंय तुम्हाला माझा बुलढाणा दाखवू का. हॅलो 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 काम आहे मी नाही का थांब कोण आहे
आता गर्लफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड म्हणजे त्याची मावशी. वय तिकडं गर्लफ्रेंड कळत नाही तुला? अरे गर्लफ्रेंड म्हणजे तुझी बायको आणि मी. मोठा जाता नाही राहायचं काही दिवसात. माहिती नाही माहिती जाते कामात आहे. मी जरा मीटिंग मध्ये आहे. नाही टाइम नाही. आता टाइम नाही ना. काय म्हणती पप्पी दे म्हणते. पप्पी दे तिला. देऊ देऊ का देऊ बरं घे. तुला काय झालं? पप्पी त्याला दिली माझ्या मला आली. अजून एक घ्या ना. अजून एक देऊ. बरं घे. असं वाटतं बघ. अजून एक घ्या ना. बास केली. अरे बास आहे. बरं घे बाई. थांब थांब तू उड उड. माझा नंबर कवर होईल का? तुझा नंबर आहे पण तू मोसमला आल्यावर तुझ्या बोलव रे. जाऊ दे, कोणत्या बोलव तर ठेव. बोलव. तुमचे हे ना बेटे गाव क्षेत्रात बसावायचं. उडाउडी बंद करा. गावचं तर भरवायची नाही. आपल्या गावाला कलावंत माणसं त्या ठिकाणी जाऊ. बरोबर आहे. त्यांच्या फोटो फोटो फसवायचं. आपल्याला पैसे नाही. एक काम कर तू बस सरपंच. सकाळी आंघोळ केली का? सरपंच उपसरपंच चेअरमन तलाठी पोलीस पाटील. आणि तू रे मी होतो मुख्यमंत्री. नाही तुला मुख्यमंत्री केला असता बरं का. मग तुला काळ आहे ना. एवढा काळा असतो मुख्यमंत्री. मग मी कोण? शिपाई. तेच ना तू. आता काय शिपाई? शिपाई. आता काय करायचं? आता रेसन करून घेणं काय इथं करायचं. ना राऊत गेलं का एवढं काय करता बसा. इथं बसायचं. इथं सर करून घ्या. कमिटी बसा काय. अरे अरे खोटं खोटं. अरे खोटं खोटं. कमिटी आता अर्ध बसा. अर्ध असा अर्ध बसा. हात जवळ घ्या. शिपाई काढा. ते कशाला भाऊ त्या बायला वाटतं पाहिजे कार्यकर्ते पान खाऊन आली. हा शिपाई काढायची. हा लग्नात उलट जायला. आता असं करा. शांतता रे. आताशी बाजू पण जाऊ लागेल. लक्ष द्या. त्यांनी मला कुत्र बनवलं याचं नाही वाईट वाटलं. तुला कुत्री बनवली याचं वाईट वाटलं. किती मोठा आपण केली तू पोरगे जाऊ दे. तुला कुत्र बनवलं याचं वाईट नाही वाटलं. तुला कुत्रे बनवलं याचं पण वाईट नाही वाटलं. कशाचं दुखतोय तुला? बाजारात कुत्रे तुझे किती आलं करतो. चला तर मंडळी हसत खेळ पुढे पुन्हा एकदा गीत आणि संगीताकडे आणि येत आहे तुम्हा सर्वांसाठी आपल्या सौंदर्याचा खजिना घेऊन डॉली नागपूरकर घेऊन तुमच्या आवडीची आणि आमच्या दोस्तांच्या दिलाची दिलबरा.
माझी दिलबरा ग दिलबरा ग तू माझी दिलबरा ग हो दिलबरा ग तू माझी दिलबरा ग सर्वांसाठी सादर होत आहे ज्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंगीताची ओळख आणि त्यांना साता समुद्रापलीकडे परदेशात देखील वाचतंय अशी महाराष्ट्राची हसक्लास मराठमोळी लावणी आवाज अमृता यांचा आणि लावणीच्या रंगांचे धन आपल्या बहारदार नृत्याने करणार आहेत नगीना नागपूरकर तर सादर करीत आहोत ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या बोलावर तमाशातली अस्सल मराठमोळी लावणी
तुझं यार ही बरं तू ये माझ्या दिलात तुझं सनाव या ड्रायव्हरची थोडं नाव बोलना या ड्रायव्हरची थोडं नाव नाव या ड्रायव्हरची थोडं नाव बोलना या ड्रायव्हरची थोडं नाव शराबी सोचकर पीना शराबी सोचकर पीना जरा सा होश लेके जाए और यहाँ हंसने वाले ही खामोश लेके जाए ऋतुनंदरा बोलाली शिटी वाजली गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली आणि पदरी गेलं बरं कोणी जरा जपून रांगा धर जपून रांगा धर कोणी जरा जपून रांगा धर 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 सगुबाई काळूबाई खाली तुझा घोड्याने बनवली केलिया एक घोडूक सागिया तुझी अंगावर आलिया एक घोडूक सागिया तुझी अंगावर आलिया एक घोडूक झालिया तुझी अंगावर आलिया एक घोडूक झालिया तुझी अंगावर आलिया सगुबाई काळूबाई खाली तुझा घोड्याने बनवली केलिया सगुबाई काळूबाई तुम्हाला कोणती आवडली मोकळं बोला आम्ही आजच्या दिवस उद्या नाही ही तुम्हाला ही तुम्हाला ती आणि तुम्हाला ती आता माझं आहे का तुम्हाला खरं सांगतो मंडळी आज ना मलाच काय येतं तुम्हाला काय भेटणार हे काय होतं म्हणून सांगतो आधी मंगळवारी आणि भंडारवारी देवदो तुझा घेतला आणि भक्त गोळाकडे मला सुखाच घेऊन गेला आगे मंगळवारी आणि भंडारवारी देवदो तुझा घेतला आणि भक्त गोळाकडे मला सुखाच घेऊन गेला आगे मग कसं
या ठिकाणी चालू असलेल्या कार्यक्रमास सार्वजनिक गणेशोत्सव यात्रा कमिटी कुंडल यांच्या वतीने गजानन केंद्रे यांच्याकडनं 101 रुपयाचं बक्षीस आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. आता पुढे पुढं खेडकरांच्या बंगल्यावर त्यांना आवाज द्या. घ्या. हो आणि मग पुढचा काय असेल ते बघू. तुझ्या आवाज आहो खेडकर दिल्ली आरुळी सायंकाळी दिल्ली आरुळी सायंकाळी काळी दिय फाटल माझ काळी दिय फाटल माझ्या हरणीला कारभारीला बाबाला बस बोलावताय. बाबा तुझं पीठ खाऊ घालताय. काय रे बाबा माझी यात्रा भरता. माझ्या सेवेसाठी काय केलं रे? रंधळे आणू का नको रे बघता. गाजर नको बघता. केळं खाता का हो तुझ्याकडे काय सगळ्या लांबड्याच वस्तू बारकी एखादी बी नाही. काय झालं? माझ्या बाबाला बिलकुल फिरायला बाबाची मिरवणूक काढा. आता बाबाचा आयुर्वेदिक करून आणू बाबा आणू. मला शांत करायचं असेल मी सांगतो तसंच करा. रात्री 2 वाजता ह्या तमाशाच्या 2-4 ठिकाणी पुरी माझ्याकडे पाठव. आणू जलगर. माझ्या मुलांचं शिक्षण कोण बघतं शाळेत कोण नेतं पहिला कोण आणतं बायका कोणाचा पोरं अरे वाईट वाटून घेऊ नका तुमच्या बायका माझ्या बापाच्या सुनासारख्या आमच्या बायका तुझ्या बापाच्या सोन्यासारखे कसे काय? मी जर माझ्या बायकोला घेऊन तुमच्या घरला आलो आणि तुमचा म्हातारा दरवाजाचा असला तो मला कसं बोलवल आणि माझ्या बायकोला
माझ्या मनात काही कपट पण तुम्ही तुमच्या बायका घेऊन आले आणि माझं म्हातारा दरवाजात असलं ते तुम्हाला कसं बोलवल हा तुमच्या बायका असतील अखंड करा मी इथं नाही अमेरिका न्यूझीलंड इंग्लंड फॉकलंड लोखंड पगार पत्रे संडाचे डबडे हे कोणते देश आणि मोठमोठ्या देशात गेलो आणि जादू शिकून आलो जादू आम्ही ती यात्रे ती पाहिली गुलू 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 की नाही इंटरनॅशनल जादू आम्हाला दाखव ना त्याला काय म्हणतात आता तर पंजा आता तर पंच म्हणतात हे बरोबर आहे या बोटांना नाव आहेत ना इतरंगळी आता ही मधली बोट झालं हा ही तुझ्या आई हा तुझा बाप आणि तुझ्या आईचं नवर अरे अरंडळी करंडळी ओपीकळी टोपीकळी तुमचं लय भारी आता मी बोटावर जादू करणार होय. हा अंत करंडळीच्या जागेवर जाणार हा. करंडळी अंगठीच्या जागेवर जाणार होय. आणि मधली बोट तिथं तिथं दाखव दाखव आरगुडा परगुडा आरगुडा परगुडा आरगुडा परगुडा धडकटकटक तोड धडकटकटक तोड धडकटकटक तोड आरगुडा परगुडा आरगुडा परगुडा आरगुडा परगुडा धडकटकटक तोड धडकटकटक तोड धडकटकटक तोड गिली 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 तुला याची जादू नाही आवडली का काय धडाची होती का मला याची जादू देखील आवडलं काय रे ए काय काय करतो काय काय करतो इथं काय तुझ्या त्याच्या आम्हाला तुझं होय रे बघ त्याचे गोडे मोठे उपकार विचार ना अरे गाव करायचे पहिले उपकार त्याला विचार बरोबर आहे पहिले गावात उपकार माझ्यावर आहे मला गावचं सरपंच तालुक्याचं सभापती सोसायटीचं चेअरमन म्हणजे गावाने माझ्यावर उपकार केले मी गावाचे उपकार फेडले आजच्या गावाचं जमिनीच्या सावकाराकडे घालवत्या कुणामुळे सुटल्या तुझ्यामुळे मग माझ्यासाठी पवार म्हणा गाणं म्हणा आम्हाला पुढे येतोय मी शिकवतो ना कसं? मी म्हणलं का गावाचं विकास पुन्हा मिळेल पुन्हा मुलं आम्ही तुम्ही म्हणायचं तुझ्या मुलं अरे सोपं आहे आणि तू उत्साही कार्य करता नुसतं नाचायचं तुझ्या मुलं कर सुरुवात कर सुरुवात सर्व तुला गावचा विकास पुन्हा गावाचा पुन्हा तुमची लग्न पुन्हा तुम्हाला बायका पुन्हा त्यांना पोरं पुन्हा काय पुस्तकात झालं तुझ्या कमल मारतो आज तो काय बोलतो काय तुम्ही लक्ष देत आहे का कशाला ऐकू मी माझ्या नाकात होतो होय हे तुझ्यामुळं हारट काय लागलं रे आज तसमतून आलोय ऐकलं रे आपली असं म्हणलं तू बोलता बोलता पोरं काढून द्या तरी मला कळलं नाही नाही आपल्या बायकांना पोरं त्याच्यामुळं बाप काय 7 रुपये बाहेर दे तुमची टिंगर काय धरलं अरे सायलेंट केलं ऑपरेट केलं आणि मग काही तिथं ठेवलं ते गुरगुरलं मला वाटलं धरलं हॅलो हा मी रघु कोण पाहिजे गण्या आहे हा गण्या दारू पितो हे गण्या हे म्हणजे तू दारू पितो हॅलो हा आणते तुम्ही दारू चल मी दारू पितो बिड्या ओढतो सिगरेट ओढतो जांगे बी ओढतो गांजा तू कोण सांगणार मला आई खाली परत फोन करत टंगडमध्ये बाहेर खाऊ तर बोलतो आईचा फोन राहू द्या कोण होत तुझा बाबा प्रिय रसिक बाब आपल्या समोर रंगरंग रंगबाजीचा हा कार्यक्रम आहे तुमच्या आवडीची अजून गीतं आम्ही सादर करणार आहोत पण तत्पूर्वी ज्यांच्यामुळे तुम्हाला रसिक मायबाबांची सेवा आम्हाला घडली अशा आपल्या पलूसचे श्री दोंडीराज महाराज यात्रा उत्सव कमिटीचे सर्व सदस्य आणि मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 2च मिनिटात सत्काराचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर आपला कार्यक्रम पुढे सुरू होईल आणि यानंतरचं निवेदन मी देणार आहे लोककलेचे अभ्यासक
आणि त्यांनी